जान्हवींनी जे काही वक्तव्य मागच्या काळात केलेले होते त्याचा फटका त्यांना बसला ना? नाही, कसं असतं, तुम्ही जेव्हा कुठलंही वक्तव्य करता तर समाज फार भावनिक झालेला आहे सर. म्हणजे समाज दुसरं काहीच ऐकत नाही. फक्त मनोज जरांगे पाटील हे काय सांगतात तेवढंच ऐकतोय. ते कुणीही असू द्या, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जरी असला आणि त्यांनी जर काही म्हणलं तर लोक त्याचं ऐकत नसते. जर चुकीचं वक्तव्य केलं की ते म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडून चांगलं पाठिंबा देणं होत नाही तर तुम्ही चुकीचं वक्तव्य करू नका, हे एक उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही जर चुकीचं बोलले तर समाज काय करू शकतो हे लोकसभेमध्ये बघितलेलं आहे. आणि आताही काही जे तुम्ही जसं म्हणले की त्या ठिकाणी हे आमदार खासदार गेले तर समाज, ओबीसी समाज रोष व्यक्त केला. तर ज्यांनी हे रोष व्यक्त केला ना सर, तर ते सो कॉल्ड तेवढेच लोक जे आहेत तर ते मराठा ओबीसी मध्ये वाद लावते. असा वाद कुठंच नाहीये. सर्व गुण्यागोविंदांना नांदत आहे. आज आपले सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत सर्व आपले ओबीसी बांधव असतील, दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, सगळ्यांमध्ये सलोखा आहे. पण हे फक्त सोशल मीडियावर व्हायलं. मी आपल्या समाज बांधवांना एक विनंती करतो, कुठली पोस्ट आली शहानिशा करायची, जर चुकीची असली तर जागेवर डिलीट करायची. आणि जर लोकसभेमध्ये काही बॅनर फाडाफाडीचे प्रकार घडले होते, त्यानंतर जरांगे पाटलांनी एक मोठं आव्हान त्या विरोधात केलं होतं, त्याचा फटका भाजपला बसला आणि त्याचाच फायदा काँग्रेसला झाला का, काय वाटतं तुम्हाला? नाही, समाजामध्ये जे भावना होती, पहिले तर सर्व समाज बांधवांची ह्या भावना होत्या की आपले खासदार उभे करावे. म्हणजे मग आम्हाला कोणाचं समर्थन, आणि मनोज जरांगे पाटलांनी कोणाचं समर्थन केलंच नाही. सगळ्यांचं म्हणणं होतं आपले प्रत्येकाने खासदार उभे करायचे, पण आमची तयारी झालेली नव्हती आणि राजकारणाचा आपल्याला गंध नव्हता. पण एक होतं, मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की आपल्याला ज्या ज्या लोकांनी आरक्षणापासून वंचित ठेवलं त्या लोकांना पाडा. मग आता समाजानंच ठरवलं होतं, ही निवडणूक समाजावर सोडून दिली होती जरांगे पाटलांनी. तिथं काय असं जर मेसेज जर दिला असता तर मी तुम्हाला सांगतो सर, काही काही लोकांचे डिपॉझिट जप्त झाले असते ह्या लोकसभेमध्ये. पण यांनी तसं भूमिका घेतली नाही. आणि जर समर्थन केलं असतं तर आमच्यावर आधीच ठपके ठेवते, हे तुतारीचा माणूस आहे किंवा काँग्रेसला समर्थन करतं, तर ते झालं असतं. आणि आज तुम्ही बघा, मला तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. जर मनोज जरांगे पाटलांनी ह्या लोकांना समर्थन दिलं असतं, समजा 26-28 जे खासदार आले, तर जरांगे पाटील त्यांना म्हणले असते तुम्हाला आम्ही समर्थन दिलं ना, अधिकारांना सांगितलं असतं. आज तुम्ही पक्षात बघा, एखादा जर आमदार निवडून आला, खासदार निवडून आला तर त्याचा राजकीय गॉडफादर काय म्हणतो, ए चल तू माझ्यामुळे निवडून आला. जर आम्ही हे केलं असतं आम्हाला ते करणं सोपं झालं असतं. पण ह्या खासदारांनाच माहिती आहे की आपण निवडून कशामुळे आलेलो आहे. आणि आता ते आमदारांना कळून चुकलेलं आहे. पण मला लक्षात येत नाही, हे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथं स्वाभिमानानं लढायचं महाराजांनी शिकवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने लढले, महात्मा ज्योतिबा फुले, आज सर मराठा ओबीसी वाद निर्माण करते. अहो, महात्मा ज्योतिबा फुले हे माळी समाजाचे होते, पण छत्रपती शिवरायांची रायगडवरची समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी हे केली. आम्ही मराठे त्यांना म्हणजे आमचा इतिहास त्यांनी जागृत केलेला. आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंना मानतो, भगवान बाबांना मानतो. आमचे लोक भगवान बाबांच्या दर्शनाला जातात. म्हणजे वंजारी समाजाचे आम्हाला ओबीसी म्हणजे काय म्हणतात, माळी समाज, धनगर समाज, आज धनगर समाज आमच्या सोबत आहे सर. कारण मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं धनगर समाजाच्याही आरक्षणासाठी मला पाठिंबा आहे. आजही त्यांचं स्टेटमेंट आहे. मुस्लिम समाजालाही माझा पाठिंबा आहे. बीड लोकसभेबद्दल आपण, राजेश टोपे हे ज्यावेळेस ओबीसी आंदोलनात भेटायला गेले तर तिथे असं सांगितलं गेलं की लक्ष्मण हाकेंना ते बोलले सुद्धा नाही. ते कुठेतरी वॉशरूमला गेलेले होते आणि हे त्यांच्यासाठी न थांबता निघून आले. तसेच कल्याण काळे यांनी जे पत्रक मराठा समाजाच्या बद्दल दिलं होतं त्या पत्रकाबद्दल देखील तिथे रोष व्यक्त करण्यात आला. नाही, आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आज कल्याण काळे साहेबांनाही माहिती आहे की ते निवडून कशा पद्धतीने आले. जर मराठा समाजाची ताकद, मराठा समाजाने एक शिक्का जर मतदान केलं नसतं, कारण हा जनतेचा रोष होता आणि तो रोष त्यांना मतदान रूपी मिळालेला आहे, तर त्यांना त्याच्यामुळे माहिती झालेलं आहे की आपण निवडून कशामुळे आलो. त्यांना सर्व जाती धर्माचं मतदान पडलेलं आहे ना, मुस्लिम समाज, दलित समाज, ओबीसी समाज आणि सर्व समाज बांधवांनी, ज्या जालना जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांनी त्यांना विनंती केली होती की साहेब, मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहेत, तुम्ही त्यांना भेटायला गेले की नाही. म्हणून ते गेलेले, त्यांनी पाठिंबा दिला म्हणून चुकलं काय.
म्हणजे मराठ्यांनी त्याला निवडून आणलेलं आहे आणि ते थोडी जातीवाद केला, त्यांनी समर्थन दिलं की मराठा आरक्षण. त्यांनी जे हे दाखवलं आणि हिंमत दाखवली ना, त्याला सॅल्यूट करतो मी. आणि त्या पद्धतीने कल्याण काळे साहेबांनी जर जसा पाठिंबा दिला, भुमरे साहेब येऊन गेले, भुमरे साहेबांना जसा पाठिंबा दिला, संजय जाधव येऊन गेले परभणीचे, बजरंग बाप्पा सोनवणे येऊन गेले, हे जे खासदार येऊन गेले त्यांचं मी आभार मानतो. आणि त्या पद्धतीने बाकीचे जे हे लपून बसलेले आहेत ना मराठ्याचे आमदार खासदार, यांना सांगतो त्यांचं काहीतरी लाजधारा नाही तर तुम्हाला माझीच होणे आणि तुमच्या 7 पिढ्या मनोज जरांगे पाटील निवडणुकीत येऊ देत नाही.